प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीमध्ये आपणा सर्वांना शालोम. आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं मी मिसेस मालविका आखाडे मनापासून स्वागत करत आहे. आजची ही महिला दिन विशेष उपासना परमेश्वराने आशीर्वादित करावी म्हणून आपण त्याचा गौरव करू आणि स्तोत्र वाचन करू. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करू. सामर्थ्यशाली जिवंत देव बाप्पा, मान महिमा गौरव आता आणि सर्व काळ तुला अर्पण करते. स्तुतीस पात्र भयास योग्य तू आमचा जिवंत देव आहे. आम्ही तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण आज सकाळी पुन्हा एकदा तुझी दया तू नव्याने आमच्या सर्वांवरती केलेली आहे. प्रिय प्रभू, आजचा हा दिवस, आजची ही उपासना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. आम्ही ज्या ज्या गोष्टी करणार आहोत, तुझं स्तवन करणार आहोत, शास्त्र वाचन आणि संदेश, हे सर्व काही प्रिय प्रभू मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देते. या उपासनेचा चालक आणि मालक तू हो. आणि ही उपासना तुझ्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. आज आपल्या सर्वांसाठी एक विशेष आनंदाचा आणि महत्वाचा असा हा दिवस आहे. जागतिक महिला दिन, महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस. आणि हा दिवस मी म्हटलं की आपल्या सर्वांसाठी विशेष महत्वाचा दिवस आहे. कारण असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. पण मी पुढे जाऊन म्हणेल की प्रत्येक कर्तृत्ववान आणि यशस्वी स्त्रीच्या बरोबर एक पुरुष तिला साथ देत असतो. मग तो तिचा मुलगा असेल, तिचा भाऊ असेल, तिचा पती असेल, तिचे वडील असतील किंवा कदाचित तिचा मित्र सुद्धा असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे, सन्मानाचा आहे. आणि आज आपल्याला महिलांना साथ देण्यासाठी आपले सन्माननीय पाळक साहेब आणि पीटर सर यांनी सुद्धा आपल्याला संधी दिली, म्हणून त्यांचे देखील मनापासून आभार. आपल्या या उपासनेची सुरुवात आपण परमेश्वराची स्तुती आणि आराधना करून करणार आहोत. आणि सर्वप्रथम मी मिसेस पल्लवी आणि साक्षी मिस्त्री या दोघींना उपकार स्तुती करण्यासाठी आमंत्रित करते. गुड मॉर्निंग प्रियांनो, शालोम, सुप्रभात. प्रियांनो, आज पुन्हा एक वेळ परमेश्वर देवतांनी आपल्याला या संडेच्या दिवशी पुन्हा ऑनलाईन एकत्र केलेलं आहे. आणि आपण जिथे कुठे आहात, मी आपल्याला विनंती करते की उपासना संगीतामधून गीत नंबर 109 हे आपण गाऊया. उपासना संगीतामधून गीत नंबर 109 हे गाऊया. आपली उपासना संगीताची पुस्तकं असतील जवळ तर उघडा आणि गीत नंबर 109 वर जा. प्रियांनो, कारण की स्तोत्रसंहिता 100 मध्ये दावीद असं म्हणतो की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचे धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. देवबापाची स्तुती असो. ग्लोरी बी टू गॉड. हालेलुया. प्रियांनो, आपण जिथे कुठे आहात माझ्या बरोबर जॉईन करा प्लीज.
सर्व मान महिमा गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला असो, तो प्रभूंचे प्रभू आणि राजाचा राजा आहे. ग्लोरी बी टू गॉड. थँक्यू ऑल ऑफ अस फॉर जॉईनिंग अस. ग्लोरी बी टू गॉड. गॉड ब्लेस यू ऑल. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राय मला पावला दारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड पार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राय मला पावला दारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. दयाची आत्मा सोपिता सदा तो रक्षणार. तो न्याय काळीही मला नाही जर सोडणार. ख्रिस्त राय मला पावला दारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवासमोर प्रेमाने पातळी. स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. हे ख्रिस्त राय मला पावला दारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. पुन्हा एकदा. ख्रिस्त राय मला पावला दारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. आनंदी सुखी मी झालो. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग मी. या सुंदरशा गीताबद्दल प्रभूला धन्यवाद. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे त्याचे वाचन पुण्याहून मिसेस बीना गायकवाड या करतील. प्रेज द लॉर्ड. आजच्या आपल्या मननाचा शास्त्र भाग आहे नीतिसूत्रे, अध्याय 31, वचने 10 ते 31. नीतिसूत्रे, अध्याय 31, वचने 10 ते 31. सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्न सामग्री
दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ती विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती चाती आपल्या हाती घेते. ती हातांनी चरकी धरते. ती गरिबांसाठी मूठ उघडते. गरजवंतांना हात देते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते. तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते. व्यापाऱ्यांना कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिव्हेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भरवेशीत तिची प्रशंसा होवो. परमेश्वर वाचलेली ही वचने आशीर्वादित करो. मिसेस बीना गायकवाड आपले मनापासून आभार मानते. आता आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी येत आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षक, आपले आदरणीय पाळक साहेब रेव्हरंड संजय गायकवाड सर. शालोम. कसे आहात आपण सर्व? आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. परमेश्वर सर्व महिला, आमच्या बहिणी, माता, आमच्या मुली या सर्वांना खूप खूप आशीर्वादित करो आणि प्रत्येकांचा उपयोग त्याच्या गौरवी सेवेमध्ये करो. सर्व महिलांचं प्रभू संरक्षण करो. प्रभूची कृपा, प्रभूचा आशीर्वाद, प्रभूची शांती, प्रभूचं सामर्थ्य आमच्या सर्व बहिणींना आणि मुलींना देवानं द्यावं, ही आज आमची मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा. हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे हा आमचा विश्वास आहे. मागच्या रविवारी सिस्टर उत्कर्षा आणि त्यांचे पती अभिषेक जाधव यांनी अतिशय सुंदर गीतं आपल्यासाठी गायली आणि प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्यासाठी शास्त्र वाचन मिसेस प्राची बक्ष यांनी केलं, ज्या इंग्लंडमध्ये असतात. प्राची ज्यावेळेस इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती त्यावेळेस आमच्या बायबल क्लबमध्ये ती नियमितपणे हजर होती आणि खूप वर्षांनी पुन्हा एकदा तिच्याशी संपर्क झाला. प्रभूनं तिला आशीर्वादित केला आहे. प्रभू तिचा उपयोग आपल्या सेवेसाठी करून घेत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये तिचा जो सहभाग आहे त्याबद्दल आम्ही तिचे आभारी आहोत.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची सर्व भक्ती महिला चालवत आहेत आणि या भक्तीचं आज पुढारीपण चालकत्व मिसेस मालविका आखाडे या करत आहेत. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये त्या नेहमीच आम्हाला मदत करतात, सहभागी होतात. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. सिस्टर मालविका या पंडित रमाबाई मुक्ती मिशन केडगाव येथील मनोरमा प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल होत्या. मागच्या वर्षी त्या रिटायर झाल्या, परंतु अनेक सेवांमध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये त्या अतिशय उत्साहानं भाग घेतात आणि प्रभूची सेवा त्या करत आहेत. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आजच्या भक्तीमध्ये मेथडिस्ट मराठी चर्च महिला मंडळ यांचं सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे आणि सिस्टर आशा जसवंत सिंग यांनी हे सर्व आयोजन केलं आणि महिला मंडळाचं गीत आम्हाला पाठवलं. त्याबद्दल सिस्टर आशा आणि सर्व महिला मंडळाचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मिसेस बीना गायकवाड यांनी आजच्या भक्तीमध्ये शास्त्र वाचन केलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्या नेहमीच अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये सहभागी होतात, मदत करतात. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या मिस्टरांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. आजच्या महिला दिनाच्या विशेष भक्तीमध्ये प्रभूचा संदेश आपल्यासाठी मिसेस मृदुला घोडके या सादर करत आहेत आणि त्यांचा मी अतिशय आभारी आहे. त्यांना मी विनंती केली की त्यांनी त्यांचं प्रोफाईल आम्हाला पाठवावं आणि त्यांनी जे काही प्रोफाईल पाठवलं त्यामुळं मी इतका थक्क झालो, कारण आज आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये अशा प्रकारचं अत्यंत उच्च विद्या विभूषित, कलागुणसंपन्न आणि प्रभू येशूला पूर्णपणे समर्पित अशी व्यक्ती आमच्यामध्ये आहे, याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांची मुलाखत त्यांनी घेतली आहे. त्यामधून सामाजिक स्तरावर त्या किती उंच पदावर होत्या दिल्लीमध्ये ते आम्हाला दिसून येतं. अर्थात त्यांची योग्य प्रकारे ओळख सिस्टर मालविका आपल्याला करून देतीलच, परंतु खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटतो सिस्टर मृदुला यांचा. दिल्लीमध्ये मराठी वृत्त विभागाच्या डायरेक्टर म्हणून, प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. पुणे आकाशवाणीच्या संचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या. अशा मोठमोठ्या पदांवर सेवा केल्यानंतर सुद्धा ते अतिशय नम्र आहेत आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या नेहमीच तयार असतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आमची जी प्रार्थना असते त्याला त्या आवर्जून उपस्थित असतात आणि म्हणून सिस्टर मृदुला यांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. आम्ही मनापासून देवाची स्तुती करतो. प्रभूने त्यांना खूप खूप आशीर्वादित करावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि प्रभूच्या सेवेमध्ये येणारी अनेक वर्ष प्रभूने अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचा उपयोग करून घ्यावा, ही आमची त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. आजची भक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची होईल हा मला विश्वास आहे. धन्यवाद सर. आता दानार्पणाची वेळ. परमेश्वराने आपल्याला जे काही दिले आहे ते सर्व त्याच्या कृपेने आहे, म्हणून त्या कृतज्ञतेने आपण आपले दशमांश आणि दानार्पण परमेश्वराच्या कार्यासाठी अर्पण करू. आपण आपली अर्पणे परमेश्वराला सादर करीत असताना एक विशेष गीत होणार आहे. गीताचे कवी आहेत रेव्हरेंड बिशप वाघमारे. सादर करते महिला मंडळ, मराठी मेथोडिस्ट चर्च, पुणे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आपणा सर्वांना सलाम. मेथडिस्ट मराठी चर्च कॅम्प पुणे महिला मंडळ जागतिक महिला दिनानिमित्त सादर करीत आहेत बिशप प्रदीप वाघमारे यांनी लिहिलेले गीत महिलांनो सेवा करा, भाव धरा स्थिर.
या सुंदरशा गीताबद्दल मी महिला मंडळाचे मनापासून आभार मानते. आलेल्या दानावरती आपण आशीर्वाद मागू. हे स्वर्गीय पित्या, आज आम्ही कृतज्ञ अंतकरणाने ही अर्पणे तुझ्या चरणी ठेवत आहोत. तू आम्हाला दिलेल्या आशीर्वादातून आम्ही तुला दिले आहेत. ही अर्पणे तुझ्या राज्याच्या कार्यासाठी, सुवार्तेच्या प्रसारासाठी, गरजू लोकांच्या सेवेसाठी आणि अनुग्रह ऑनलाईन प्रार्थना सभेसाठी याचा उपयोग करून घे. ज्यांनी प्रेमाने आनंदाने दिले त्यांना भरपूर आशीर्वाद दे. हे सर्व प्रभू येशूच्या नावाने मागते. आमेन. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त देवाचे वचन आपल्याकडे घेऊन येत आहे. आपल्या सर्वांच्या परिचित ख्रिस्ती समाजाचे भूषण आणि आपल्या अनुग्रह परिवारातील एक सक्रिय सभासद मिसेस मृदुला घोडके आणि त्यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देत आहे. खरे तर अगदी थोडक्यात परिचय करून देण्यासारखी व्यक्ती अजिबातच नाही, परंतु तरीही या महान व्यक्तीचा मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करेन. मिसेस मृदुला घोडके संचालक, न्यूज ऑल इंडिया रेडिओ दिल्ली आणि पुणे म्हणून काम केले. UPSC साठी भाषा सल्लागार, राज्यसभेत दुभाषी, IAS इच्छुकांना तयार करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू घेणारे महाराष्ट्र सरकार बोर्डाचे पॅनलिस्ट, सेन्सॉर बोर्ड ऑफ इंडिया सब कमिटीचे सदस्य म्हणून काम केले. मास कम्युनिकेशन, व्हॉइसिंग आणि व्हॉइस मॉड्युलेशन या विषयांवर फ्रीलान्स लेक्चरर. प्रमुख मराठी दैनिक वृत्तपत्रासह सामाजिक विषयावर खास स्तंभलेखन. दिल्ली आणि पुणे येथे अनेक सरकारी कार्यक्रमाचे अँकरिंग केले आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि नामवंत कलाकार यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. प्रकाशन विभाग, भारत सरकार, NCERT आणि नॅशनल बुक ट्रस्टसाठी अनेक पुस्तकांचे भाषांतर केले. 2002 मध्ये राजपथ, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय संचलनालयात रेल्वे मंत्रालयाच्या चित्ररथाचे दिग्दर्शन केले आणि प्रथम पारितोषिक जिंकले. गेल्या 25 वर्षापासून मानसिक आरोग्य आणि आत्महत्या रोखण्यासाठी स्वयंसेवा, अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न आणि दृष्टीहीन आणि श्रवणदोष लोकांसाठी काम करीत आहेत. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, अनेक जाहिराती, चित्रपट, रेडिओ कार्यक्रम, रेल्वे, मेट्रो, बँकिंग यंत्रणा आणि मोबाईल यांना आवाज दिला. बायबल सोसायटी ऑफ इंडियाशी गेली 40 वर्षे निगडीत. सध्या बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय संचालक मंडळावर निवड. एवढ्या महान व्यक्तीचा परिचय करून देण्याची मला संधी लाभली, हे मी माझा आशीर्वादच समजते आणि पुढील वेळ मी त्यांच्या हाती सोपवून देते. प्रेज द लॉर्ड. अनुग्रहाच्या सगळ्या परिवारास आणि खास करून महिलांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्याची इच्छा तुमच्याकडनं पूर्ण करून घेऊ आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो, अशी मनपूर्वक इच्छा आणि अनेक आशीर्वाद. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. 8 मार्चला आपण तो साजरा करतो आणि आजचा हा योगायोग म्हणजे 8 मार्चलाच आपली ही उपासना होत आहे. आणि त्याच्यामुळे रेव्हरंड संजय गायकवाड यांनी मला सांगितलं की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने काहीतरी बोल. मी त्यांची ही आज्ञा किंवा सूचना ही मानली आणि देवाच्या दयेने, देवाच्या आशीर्वादाने मी आज पुन्हा तुमच्या समोर आलेली आहे. मी आभार मानते देवापासे
आणि रेव्हरंड संजय गायकवाड यांची की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, पुन्हा मला संधी दिलेली आहे की माझे विचार आणि जे देव मला चालवत आहे ते विचार मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि विशेषतः आज महिला माझ्या भगिनींबरोबर, मातांबरोबर मी बोलत आहे. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो आणि 1908 साली महिलांच्या हक्कांसाठी न्यूयॉर्क सिटीमध्ये अनेक महिलांनी पुढाकार घेतला, मोर्चा काढला, आपल्या हक्कांसाठी त्या लढल्या. त्यांना मतदानाचा हक्क नव्हता किंवा समान वेतनाचा हक्क त्यांना नव्हता आणि अशा आपल्या हक्कांसाठी त्यांनी हा लढा सुरू केला. आणि नंतर 1975 किंवा 1977 संयुक्त राष्ट्रानं हा 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे महिलेचा अधिकार, महिलेचा सन्मान, महिलेचा गौरव अबाधित राखण्यासाठी हा जाहीर केलेला आहे. आणि हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आज आपण तो साजरा करत आहे, म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. खरं तर हा लढा होता, आपण पाहिलं सांसारिकदृष्ट्या तर हा महिलांना समान अधिकार देण्याचा होता. महिलांना वेतनामध्ये अधिकार नव्हते, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता किंवा त्यांना त्यांचे तास जास्त असायचे आणि त्यांना तेवढा मान दिला जात नव्हता किंवा त्यांची किंमत तेवढी ओळखली जात नव्हती. पण तुम्हाला माहिती आहे का, पवित्र शास्त्रामध्ये ह्याच्या अगदी विरुद्ध आहे. आपण जेव्हा उत्पत्तीमध्ये बघतो त्यावेळेस उत्पत्तीमध्ये 1 अध्याय आणि 27वं वचन ते आपल्याला स्पष्ट सांगतं की देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवानं आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. समसमान नर आणि नारी, आपल्याला समान अधिकार आहेत, समान आदर आहे, समान गौरव आहे परमेश्वराच्या दृष्टीनं. इतिहासामध्ये अशा अनेक घटना आहेत की जिथे अनेक संस्कृतींमध्ये सुद्धा महिलेला गौण स्थान दिलं जातं. भारतामध्ये सुद्धा आपण बरेचदा पाहिलेलं आहे की महिलांवर अत्याचार होतात आणि अजूनही काही ठिकाणी तो अत्याचार चालू आहे. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी पुढाकार घेतलेला आहे, त्या प्रगती करत आहेत आणि अनेक कामगिऱ्या बजावलेल्या आहेत. म्हणजे इव्हन असमंत सुद्धा त्याला काही वावगं नाही आहे, असमंतात सुद्धा महिला पोचलेल्या आहेत. आपण आपापल्या दृष्टीने सगळं करतोच. पण मला तुम्हाला हे सांगायचंय की येशू ख्रिस्तानं मात्र महिलांना नेहमी समान लेखलेले. रादर येशू ख्रिस्तानं सगळ्यात जास्त आदर आणि सन्मान दिलेला आहे तो महिलांना दिलेला आहे. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी जन्म घेतला एका महिलेच्या उदरी, मरियेला त्याने तो गौरव दिला. आणि पुनरुत्थित येशूनं सुद्धा पहिलं दर्शन त्यांनी एका महिलेलाच दिलं. आपला देवबाप किती चांगला आहे नाही का, तो आपल्याला किती समान वागणूक देतो आणि त्याच्या दृष्टीने आपण कितीतरी मौल्यवान आहोत, महत्वाचे आहोत. आजचा जो शास्त्रभाग आपण वाचला नीतिसूत्रे त्याचा 31वा अध्याय 10 ते 31 वचनं, खरं तर आपण लहानपणापासून हे वाचतोय किंवा महिला दिनाच्या निमित्त किंवा मदर्स डेच्या वेळेस बरेचदा हे आपल्या वाचनामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वचन 10व्यापासनं सद्गुणी स्त्रीच्या बाबत सांगितलेलं आहे. तिच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी विशेषतः ज्यावेळेस सद्गुणी स्त्रीबद्दल बोलण्यात येतं त्यावेळेस ही सद्गुणी स्त्री केवळ सद्गुणी स्त्री नाही आहे, तर तिच्यामध्ये अनेक भूमिका दडलेल्या आहेत हे आपण बघतो. ती एक स्त्री तर आहेच, पण ती आई पण आहे, ती पत्नी आहे, ती गृहिणी आहे, ती उद्योजिका आहे, ती संस्कारी आहे, ती संस्कार करणारी आहे, ती उदार आहे, ती कष्टाळू आहे, ती उत्तम प्लॅनिंग करणारी आहे आणि ती सुज्ञ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती परमेश्वराचं भय बाळगणारी आहे. आणि जेव्हा हे सगळे गुण तिच्यामध्ये असतात त्यावेळेस तिची प्रशंसा होते असं स्पष्टपणे इथे म्हटलेलं आहे. आपण थोडं बघूया, त्याच्यामध्ये थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया की या
10व्या वचनापासून 31व्या वचनापर्यंत काय काय वेगवेगळ्या प्रकारे महिलेचे गुण सांगितलेले आहेत आणि तिने कसं असलं पाहिजे. रादर आजच्या काळामध्ये आपण आपल्या ह्या सर्व भूमिका पार पाडतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न पण करतो. कधी कधी बॅलन्स बिघडतो, पण काही हरकत नाही, देव आपल्याबरोबर आहे. आपण जेव्हा बघतो वचन 10 मध्ये की तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. देवाने आपल्याला त्याच्या समक्ष त्याच्या समान घडवलेलं आहे. मग आपलं मूल कितीतरी मोठं आहे नाही का? कधी कधी आपल्याला आपला कॉम्प्लेक्स असतो. आपण आपलं मी बाई हे काही करू शकणार नाही, नको मला ही जबाबदारी, असं आपण म्हणत असतो. कामाच्या ठिकाणी असते किंवा घरामध्ये असते आणि मला हे येणार नाही, मी काही करू शकणार नाही, अशी बरेचदा भावना असते की नको नको आमच्या घरातले पुरुष सगळं सांभाळतात, मी काय करणार आहे. पण हा जर शास्त्रभाग आपण वाचला तर तिचे मोल मोत्याहूनही जास्त आहे. कधी कधी आपण आपली किंमत विसरतो. लक्षात ठेवा, आपली किंमत खूप जास्त आहे, कारण परमेश्वरानं त्याच्या हातावर आपलं नाव कोरून ठेवलेलं आहे. आपण किती मौल्यवान आहोत. आणि ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव होते की माझी किंमत परमेश्वराच्या दृष्टीनं खूप मोठी आहे, खूप महत्त्वाची आहे, त्यावेळेस आपण महत्त्वाची कामं अंगावर घेऊ शकतो, महत्त्वाच्या भूमिका आपण बजावू शकतो आणि सरसावून त्या बजावू शकतो. मग ती आपल्या घरात पण असो, समाजात असो किंवा आपल्या चर्चमध्ये असो. आणि परमेश्वराने येशूने आपल्याला आज्ञा दिलेली आहे आणि रादर त्याची मिनिस्ट्री पण सगळी गोरगरिबांमध्ये समाजामध्ये राहिलेली आहे. घरच्या भूमिका पार पाडत असताना आपणही समाजाच्या भूमिका पार पाडू शकतो. मला जे आशीर्वाद मिळालेले आहेत ते खूप मौल्यवान आहे. मी मौल्यवान आहे तर मी सुद्धा दुसऱ्यांना मदत करू शकते, मी त्यांचंही मोल वाढवू शकते. आपली किंमत ओळखा. दुसरं आहे नीतिसूत्र 31वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. 12व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की ती आमरण त्याचे हित करीते, अहित करत नाही. हे कदाचित आपल्या अंगातच बांधलेलं आहे. आपण कायम लोकांचं हित करतो. हन्नाचं उदाहरण आपण बघितलं तर आपल्या पतीसाठी त्याची मूल व्हावं म्हणून एक सवत पण होती, पण तिने तिचा द्वेष केला नाही किंवा आपल्या पतीला तिने ताडलं नाही किंवा खूप जास्त तिने असा वादविवाद घातला नाही, पण आपल्या सगळ्या तक्रारी तिने आहेत त्या परमेश्वराला सांगितलेल्या आहे आणि हित चिंतत राहिली ती. आपण सुद्धा आमरण आपण हे नक्कीच करतो की आपल्या घरामध्ये असो किंवा बाहेर असो आपण नेहमी दुसऱ्यांचं हित चिंतत राहतो. आपल्याला मेरीचं उदाहरण माहिती आहे. जेव्हा काना इथे द्राक्षरस संपलेला होता तिने दुसऱ्यांची काळजी घेतलेली आहे, तिने दुसऱ्यांचं हित चिंतलेलं आहे. पुढचं वचन आपण बघूयात 31:13-17. हार्डवर्किंग. पुढे म्हटलेलं आहे की ती काय काय करते. ती लोकर आणि ताक खटपटीनं मिळवते, आनंदानं आपल्या हातांनी काम करते, आनंदाने आपल्या हातांनी काम करते. व्यापारी गलबतासारखी आहे, आपली अन्नसामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्यांच्या अन्नाचा वाटा देते. तिचं प्लॅनिंग पाहिलं कसं आहे. आपण आपल्या घरात हे प्लॅनिंग करतो का? करतो मला वाटतं. कारण ज्यांची लहान मुलं आहेत, मला माहिती की ज्यावेळेस माझी मॉर्निंग ड्युटी असायची, बातम्या देण्यासाठी सकाळी जावं लागायचं, तर रात्रीपासून माझी तयारी चालायची. आणि आपल्यातल्या बहुतेक जणी ज्यावेळेस आपण नोकऱ्या करतो, बाहेर काम करतो, त्यावेळेस हे प्लॅनिंग आपण व्यवस्थित करून ठेवतो. आजकाल ब्लिंकिट आहे किंवा ते स्विगी वगैरे आहे, तर अशा झटपट गोष्टी मिळतात. पण पुन्हा एकदा आपण पहिल्याकडे चाललेले आहोत, कारण घरचं अन्न, घरच्या अन्नाची चव ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि अलीकडे मेडिकलमध्ये सुद्धा सांगतात की जितकं तुम्ही घरचं अन्न खाल, ताजं अन्न खाल, ताजं बनवून खाल, तेवढंही चांगलं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे घरामधलं काम करतो तेव्हा व्यायाम आपोआपच होतो.
त्याचप्रमाणे दासी अन्नाचा वाटा देते. आपल्याबरोबरच आपल्याबरोबरचे जे आहेत, जे गरजू आहेत, का आपण त्यांची आठवण ठेवतो का? नक्कीच ठेवत असू. कारण ज्या वेळेस आपण आपल्या आशीर्वादामध्ये दुसऱ्यांना भागीदार करतो, आपले आशीर्वाद आणखी वाढतात. हार्डवर्कला पर्याय नाहीये. आपल्याला मेडिकली सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही एक्सरसाइज करा. कधी कधी काय होतं, अलीकडे आपण पैसे देऊन एक्सरसाइज करायला जातो, नाही का? मला आठवतं ज्यावेळेस माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस मला दिवस गेले होते, मला आमच्या डॉक्टरांनी घरात झाडू पोछा करायला सांगितला होता. आणि मला आश्चर्य वाटलं की हे झाडू पोछा कशाला, मला फरशी कशाला पुसायला सांगितली. मग त्यांनी त्याच्या मागचं मला गणित किंवा मेडिकली काय त्याच्यामध्ये फिटनेस कसं आहे हे मला समजावून सांगितलं आणि ते माझ्या खूप उपयोगी पडलं. परमेश्वरांनी जी सिस्टीम लावून दिलेली आहे ती व्यर्थ नाही आहे. हे कष्ट करणं आणि आनंदानं करणं. आनंद हा चॉईस आहे, हे मागे पण आपण पाहिलेलं आहे. आणि देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की सदोदित आनंदित राहा. तर आनंदानं काम करणं, आनंदी राहणं, मन प्रसन्न होतं. आणि जर काम केलं तर आपलं शरीरसुद्धा प्रसन्न राहतं, फिट राहतं. पुढे आपण बघूया 31:20. ती काय करते? गरिबांसाठी मूठ घडते, गरजवंतास हात देते. उदारपणे देणं. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये अगं दुसऱ्यांचा वाटा पण घेतला. पूर्वीच्या वेळेस मला असं आठवायचं की माझीही मला नेहमी सांगायची की एक पोळी आहे ती बाजूला काढून ठेव आणि ज्यावेळेस तू बाहेर जेव्हा जाशील, कधी संध्याकाळी गेलीस किंवा काय, तर कोणी गरीब दिसलं तर त्यांना तू दे. मला त्याच्या मागचं तत्व तेव्हा कळायचं नाही की काय असं कशाला तू करतेस आई. आई म्हणायची दे ना गं, काही हरकत नाही. आणि जर असं आपण केलं, गरजवंतांची आठवण जर आपण ठेवली तर तुम्हाला माहिती आहे त्याचे आशीर्वाद किती आहे. बायबलमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की गोरगरिबांची सेवा करा, विधवा आणि अनाथांचा समाचार तुम्ही घ्या आणि तुझी मूठ गरिबांसाठी उघडलेली राहू देत. त्यामुळे मार्थासारख्या ते काम करणारे पण आपण पाहिजे आणि गरजवंतांना देणाऱ्या सुद्धा आपण पाहिजे. पुढे आपण पाहिलेलं आहे की 31:25. बल आणि प्रताप ही तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिचं प्लॅनिंग कसं आहे आणि धैर्य किती. बल आणि प्रताप म्हणजे स्ट्रेंथ आहे तिच्यामध्ये धैर्य आहे. तिचा तो आत्मविश्वास आहे की मी हे काम करू शकीन. आपल्यातल्या अनेक अशा स्त्रिया आहेत की ज्या बाहेर जातात, बाहेर काम करतात आणि जे आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्याच्या ठिकाणी ते काम करतात, मोठ्या मोठ्या पदावर काम करतायत, तसंच काम ते आपल्या समाजात सुद्धा करत आहेत. आपण करू शकतो. बरेचदा प्रश्न असा पडतो जेव्हा रिटायरमेंट होऊन जाते त्यावेळेस, आता नको, आता मला बस आयुष्यभर काम केलं, आता मला काही करायचं नाहीये. देवाने असं ठरवलं तर देव किती अहोरात्र काम करतो. जस्ट तुम्ही बघा की जे शरीर देवाने आपलं निर्माण केलेलं आहे त्यातलं हृदय आणि त्यातले जे अवयव आहेत ते अव्याहत काम करत आहेत. त्यांनी रेस्ट घेतली आहे का? किंवा ते आता म्हणतात की आम्ही थोडे दिवस आराम करतो. अवघड जाईल नाही आपल्यासाठी. काम करणं, धैर्याने काम करणं, आपल्यातली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचा उपयोग दुसऱ्यांसाठी करणं हे खूप आवश्यक आहे. आपल्यासारख्या अनेक महिला आहेत. मी बरेचदा असं म्हणते की रिटायर्ड झाल्यानंतर मी काय करू शकते, पण नंतर जेव्हा मी अवतीभोवती पाहिलं त्यावेळेस मला कळलं की अनेक गोष्टी अशा आहेत की जिथे मी हात पुढे करू शकते आणि मदत करू शकते. अशा अनेक शेजारी पाजाऱ्यांना, लहान गरजवंत मुली आहेत की ज्यांना शिकवायची गरज आहे, त्यांची शिकवणी मी घेऊ शकते. कोणाला कधी कुठल्या प्रकारे शिवणकाम शिकवू शकते. कधी कधी छोटे छोटे क्लासेस मी घेऊ शकते. माझ्या ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत त्या त्यांना मी शिकवू शकते. माझ्या कामाच्या ठिकाणी जे काही मला ज्ञान मिळालेलं आहे, मी माझ्या कामाचं बोलते, तिथे ब्रॉडकास्टिंग किंवा प्रसारणाचं जे आहे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या गोष्टी मी त्यांना सांगू शकते. अशी अनेक शाळा आहेत
किंवा गरीब शाळा आहेत तिथे जाऊन मी त्यांच्यासाठी काहीतरी स्किल डेव्हलपमेंटचं काम करू शकते. अशा टॅलेंट्स आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत. ते आपलं बल आणि प्रताप आपण ओळखलं पाहिजे. मला जेव्हा जन्म दिलेला आहे देवबापांनी, त्यावेळेस माझ्यामध्ये टॅलेंट्स दिलेल्या आहेत. मला 5,000 दिलेले आहेत. मी ते 5,000 परत देते का? आपण हा विचार करू, माझ्यातली स्ट्रेंथ काय आहे, माझ्यामध्ये माझं बलस्थान कुठलं आहे, मी काय करू शकते, हे जर ओळखून मी त्याचा उपयोग केला तर नक्कीच माझं ते बल मोठ्या प्रतापानं, मोठ्या चांगल्या रीतीने ते चमकायला लागेल. हे धैर्य माझ्या अंगात आपोआप येईल. पहिल्यांदा पहिलं पाऊल टाकताना कदाचित थोडंसं मला काचकूच होईल, पण जर मी ते धैर्यानं पाऊल पुढे टाकलं तर नक्कीच माझा मार्ग परमेश्वर मोकळा करणारा आहे. पुढे अजून आपण बघतो की 26वं वचन, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. सुज्ञतेचे बोल. बरेचदा आपण महिला म्हणतो ना, बापरे खूप बोलतात, म्हणजे मी पण खूप बोलते, पण अलीकडे मला कळायला लागलेलं आहे की माझ्या जिभेवर मी कसा ताबा ठेवला पाहिजे. खूप लवकर मी कोणावर तरी कॉमेंट करते, खूप लवकर मी जजमेंट देऊन टाकते. हा हे ना, हे असंच आहे, काय हे केलं, काय ते केलं. नाही, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या शब्दांमध्ये दया आहे का? माझ्या शब्दांमध्ये विचार आहे का? माझ्या शब्दांमध्ये सुज्ञता आहे का? का उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी होते? मला कोणावर तरी टीका करायची म्हणून मी टीका करते का? ज्या वेळेस कोणी काही काम करत असतं त्याची प्रशंसा, त्याची तारीफ न करता मी त्याच्यातल्या चुकाच काढण्याचा प्रयत्न करते का? माझा ग्लास किती भरलेला आहे त्यापेक्षा तो किती रिकामा आहे याचंच दुःख मला आहे का? किंवा आणखी कोणी माझ्या चर्चमध्ये काही करत असेल, वेगळ्या रीतीने प्रयत्न करत असेल तर त्याची तारीफ मी करू शकत नाही का? पण मीच किती थोर काम केलेलं आहे याच्यावर माझा भर असतो आणि मी कशी वेगळी आहे हे माझा दाखवण्याचा प्रयत्न असतो. नाही, इथे सद्गुणी स्त्रीचं काय सांगितलंय की तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात आणि तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. दया फक्त बोलून पण नाही, तर जेव्हा आपण बोलू तर ती आपल्या शरीरात पण येते आणि आपल्या कृतीमध्ये सुद्धा येते. तर तशा प्रकारे बोलण्याचा, आणि आपल्याला माहिती आहे बोलणं खूप महत्वाचं आहे. आपल्या ह्या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती सुद्धा बोलून झालेली आहे. परमेश्वर बोलला त्यावेळेस ते निर्माण झालेलं आहे आणि तो म्हणतो की तुम्ही बोला, आपल्या तोंडाने बोला. आणि आपल्या तोंडाने ज्यावेळेस आपण परमेश्वराचं गौरव करतो किंवा ज्यावेळेस त्यांनी दिलेली ऑथॉरिटी आपण पुन्हा दुसऱ्यांसाठी वापरतो आणि दयेनं वापरतो त्यावेळेस अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर आपण तेही बघूया की दयेचे शिक्षण माझ्या जिभेच्या ठाई आहे का? आणि आणखी पुढे काय आहे, ह्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की दबोरा स्त्री कशी होती? ती पहिली न्यायाधीश होती इस्रायलांची आणि नेता होती आणि महिला होती. त्यामुळे तिने एक इतका व्यवस्थित बॅलन्स राखलेला आहे आणि युद्धामध्ये सुद्धा तिने गायडन्स, मार्गदर्शन केलेलं आहे. तिच्या तोंडी बोल सुज्ञतेचे होते आणि दयेचं शिक्षण सुद्धा तिने दिलेले आहे. आणि 31-30 मध्ये म्हणलेलं आहे की परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगतो त्यावेळेस आपली प्रशंसा होतेच होते. कारण सर्व बाबतीमध्ये परमेश्वराचं भय बाळगणं हे आवश्यक आहे. त्याच्या आधी म्हणलेलं आहे की तिचे नवरा तिची प्रशंसा करतात आणि तिची मुलंही तिला धन्य अशी म्हणतात. घरामध्ये आपल्याला नक्कीच धन्य म्हणतील, पण बाहेर सुद्धा आपल्याला धन्य म्हणतात का? जेव्हा परमेश्वराचं भय आपण बाळगू त्यावेळेस सर्वत्र आपली प्रशंसा होईल. हे आपण नीतिसूत्र 31 मध्ये आपण पाहिलेलं आहे की सद्गुणी स्त्री
हिचे हे गुण दाखवलेले आहेत. आपल्याला कळलेलं आहे की ती संयम बाळगणारी आहे, तिच्यामध्ये उदारपणा आहे, तिच्यामध्ये धैर्य आहे, तिच्यामध्ये सुज्ञता आहे, ती दयाळू सुद्धा आहे आणि ती परमेश्वराचं भय बाळगणारी आहे. पण आज मी आपल्या रोजचं जीवन जगत असताना आपण खूप आता 1908 पासून खूप पुढे आलेलो आहोत. 100 वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे की जेव्हा स्त्री समानतेचा आहे. पण परमेश्वराने आपल्याला समानता केव्हाच दिलेली आहे ती लक्षात ठेवून आपण हे करूया. काळ बदललेला जरी असला तरी मूल्य बदललेली नाही आहेत आणि ती मूल्य आपण आपल्या आचरणामध्ये कशी आणली पाहिजे, कारण ही सार्वकालिक मूल्य आहेत आणि देवाने जे दिलेलं आहे. अलीकडे मी काही रील्स जेव्हा बघते त्यावेळेस ती न्यूरोप्लास्टिसिटी वगैरे ह्याच्यावर मी बरेचदा ती बघत असते. न्यूरोप्लास्टिसिटी आत्ता लोकांना समजते, न्यूरोलॉजिस्टना किंवा सायकॉलॉजिस्टना किंवा सायकॅट्रिस्टना. पण येशू ख्रिस्ताला ती केव्हाच समजलेली होती आणि देवाने ती केव्हाच अस्तित्वात आणलेली होती. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे की मी तुम्हाला फक्त 4-5 टिप्स देते आणि त्याच्यामध्ये आजच्या ह्या काळामध्ये आपण त्या वापरू शकता, कारण ती सार्वकालिक मूल्य आहेत. पहिली टिप आहे, सर्वप्रथम काहीही झालं तरी देव हे सर्वप्रथम ठेवा. परमेश्वरावर प्रेम करा आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये. मग आपण ती घरात करणारी असो, आपण ऑफिसमध्ये करणारे असो किंवा आपल्या चर्चमध्ये करणारे असो किंवा आणखी सामाजिक कार्य करणारे असो, सर्वप्रथम आपण देवाला स्थान द्या. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय आणि 37वं वचन. तू आपला देव परमेश्वराच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. ही काय? हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. जर आपण सगळं काही देवाच्या हातात, कुठलंही काम करायच्या आधी कुठलाही विचार मनामध्ये आलेला असेल, मला काहीतरी कोणासाठी करायचं असेल, मला माझ्या कुटुंबासाठी करायचं असेल आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात नाही, कुटुंबातले अनेक समस्या असतात, आव्हानं असतात. पण ते करत असताना इवन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जरी आपण देवाला प्रथम स्थान दिलं, सगळ्यात आधी परमेश्वरावर पहिलं प्रेम केलं, तर आपण दुसऱ्यांवर पण प्रेम करू शकू. ते दयेचे बोल आपल्या जिभेमध्ये येतील, ते प्रेम आपल्यामध्ये येईल आणि आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकू. आपली कामं त्याच्यामुळे बरीच सोपी होतील, आपल्याला मार्ग सुचेल आणि आपण आनंदी राहू शकू. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम काहीही करा पण परमेश्वराला पहिलं स्थान द्या. स्तोत्रसंहिता त्याचा 16वा अध्याय आणि 11वं वचन. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. येस, जर आपण परमेश्वरावर प्रेम केलं तर जीवनाचा मार्ग तो आपल्याला दाखवतो. आणि परमेश्वराने आपल्याला म्हणलेलं आहे की जीवन निवडून घे. तुझ्यासमोर दोन्ही ठेवलेलं आहे, तर चूज लाईफ. आपल्याला लाईफ निवडायचं आहे. आणि तो कसं? तर परमेश्वराला ज्यावेळेस आपण प्रथम स्थान देऊ त्यावेळेस जीवनाचा मार्ग तो आपल्याला दाखवेल आणि पूर्णानंद मिळतो. पूर्णानंद म्हणजे पार्शल नाही आहे, तर पूर्ण आनंद आपल्याला मिळेल. पुन्हा आणखी एक वाचूयात, नीतिसूत्र 3रा अध्याय 5 आणि 6 वाचूया. पहिल्यांदा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि अजून आहे नीतिसूत्रे 16वा अध्याय 3रं वचन, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सो, म्हणजे तुझे सर्व बेत सिद्धीस जातील. आणि या सगळ्या आशीर्वादांसाठी आपल्याला नक्कीच हवं असतं की आपलं कुठलंही काम हे यशस्वी व्हावं. त्याच्यासाठी सर्वप्रथम निवड करा ती परमेश्वराची करा. दुसरं आहे की जीवनामध्ये शिस्त पाळा, संयमित राहा, शांततापूर्ण राहा. शिस्त पाळणं. आपण कधी विचार केला आहे का की जेव्हा हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे परमेश्वरानं, ग्रह, तारी, सूर्य हे किती नियमानं चालतात ना. सूर्य त्याच्या वेळेला उगवतो, त्याच्या वेळेला मावळतो, चंद्र त्यावेळेस येतो, ग्रह, तारे, पृथ्वी आपापल्या भ्रमणकक्षेमध्ये घालून दिल्याप्रमाणेच
फिरतायत. जर या ब्रह्मांडामध्ये देवानी शिस्त लावून दिलेली आहे तर आपल्या आयुष्यात शिस्त का नाही आहे? कधी कधी मला स्वतःला सुद्धा ती जाणीव होते. कंटाळा येतो मला की नको जाऊ देत, आज हे काम नको करायला, तसं नको करायला. पण नंतर नंतर कळायला लागतं, ज्यावेळेस तुमचं शरीर किंवा तुमचं मन हे थोडंसं ढिलं ढालं व्हायला लागतं, त्यावेळेस डॉक्टर अलीकडे काय म्हणतात? एक्सरसाइज करा. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण लोकांची काळजी घेतो, आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेतो, इतर ठिकाणी कामं करतो, पण आपल्या शरीराकडे, आपल्या स्वतःकडे आपण लक्ष देतो का? कधी कधी दुर्लक्ष होतं. पण ती शिस्त पाळणं, संयम राखणं, सातत्यपूर्ण वागणं हे गरजेचं आहे. कुठलंही काम करा पण आपल्याकडे लक्ष द्या. शिस्तीमध्ये राहा, एक्सरसाइज करा. खाण्याच्या बाबतीमध्ये, भोजनाच्या बाबतीमध्ये कधी कधी ती शिस्त राहत नाही, काही खाल्लं जातं, कधी कधी उरलेलं आपण खातो. पण तसं करू नका. आपल्या स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट, आध्यात्मिक शिस्त आपण पाळतो का? कधी कधी खूप थकतो आणि त्याच्यामुळे असं वाटतं नको, आज परमेश्वराला माहिती आहे माझ्या मनात काय आहे ते, आणि मग आपण काही वचनांवरच आटोपतो घेतो. मग आपण ते बायबल जो माझ्यासाठी मानना आहे तो मानना मी शिस्तबद्ध रीतीने रोज घेते का? कारण ते माझ्यासाठी, माझ्या हाडांना जीवन देणारं आहे वचन. ते वचन माझ्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मला माझं आत्मिक जीवन हे शिस्तबद्धच ठेवलं पाहिजे, सातत्यपूर्णच ठेवलं पाहिजे. मी एखाद्या गोष्टीसाठी खूप कळकळीने प्रार्थना करते, केव्हा? ज्यावेळेस खूप समोर संकट आलेलं असतं तेव्हा. तीच चिकाटी, तीच तळमळ, तीच आत्मीयता माझी इतर वेळेस पण राहते का? माझ्या मुलांशी जे परदेशामध्ये असतात मी तासनतास बोलते, पण जो माझा पिता आहे, ज्यांनी मला निर्माण केलेला आहे, ज्याला माझ्याशी बोलायला आवडतं, कारण तो तेव्हापासनं एदन बागेमध्ये स्वतःहून जायचा आदम आणि हव्वाशी बोलायला, तो पिता अजूनही माझ्याशी बोलायला उत्सुक असतो. त्या पित्याशी मी बोलते का नियमितपणे? त्यामुळे आपलं आत्मिक जीवन सुद्धा आपण शिस्तबद्ध राखूयात, सातत्यपूर्ण राखूयात. आज मी 1 तास 3 तास प्रार्थना केली आणि मग दुसऱ्या दिवशी मला लगेच कामाला जायचे, खूप असाइनमेंट्स आहेत, मग माझ्या ऑफिसमध्ये इतकं आहे, माझा बॉस आता ओरडेल किंवा मला हे काम करायचं आहे, म्हणून मी त्याला गौण स्थान देते का आणि 3 मिनिटावर माझी प्रार्थना संपवून टाकते का? अर्थात परमेश्वराला आवडतं आपण त्याच्याशी बोललेलं. बोलत राहा, सतत बोलत राहा, कारण त्याला प्रथम स्थान दिलं, त्याच्याशी बोलत राहिलं तर आपले सर्व बेत सिद्धीस जाणार आहेत. तिसरी टीप आहे, मनापासून काम करा. कुठेही. त्याच्यामध्ये कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वे वचन मी वाचून दाखवते. कलसीकरास पत्र 3रा अध्याय 23वे वचन. आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी जीवे भावे करा. घरामधलं कुठलंही काम असो, कधी कधी चिडचिड होते, आपण वैतागतो, काय सारखं मलाच काम करायला लागतं वगैरे. पण आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर तेच काम आपल्यासाठी सुकर होतं. 12 जणांना कनान देशामध्ये हेरगिरीसाठी पाठवलेलं होतं. 10 लोकांचे व्ह्यू काय होते, त्यांचं परसेप्शन काय होतं की तिथे बलिष्ठ लोक आहेत, त्यांच्या पुढे आपला टिकाव लागेल का नाही माहिती नाही. पण कालेब आणि यहोशवा यांनी काय सांगितलंय? नाही, आम्ही जाऊ आणि तो देश आपण नक्कीच काबीज करू. आपला दृष्टिकोन आपला दृष्टिकोन जर आपण आनंदाने काम केलं, कुठलंही काम मनापासून स्वीकारून आनंदाने केलं तर तेच काम आपल्याला खूप सोपं पडतं. मग ते चर्चमध्ये का असेना, ते माझ्या घरात का असेना, किंवा माझ्या ऑफिसमध्ये का असेना. आणि ऑफिसमध्ये जर मी हे आनंदाने केलं तर माझी एक वेगळी साक्ष तिथे
विधर्मीयांसाठी होऊ शकते. माझ्या जीवनाद्वारे मला तेव्हा बोलायची गरज नाही, पण माझ्या कृतीने मी ते दाखवून देऊ शकते. अजून एक उदाहरण आपण बघूयात की रिबेक्का, जेव्हा अब्राहमाचा सेवक तिला बघायला म्हणून गेला, इसाकासाठी वधू शोधायला म्हणून गेला, त्यावेळेस ती पाणी भरायला म्हणून विहिरीवर येते. ती स्वतःचं पाणी भरते, ती अब्राहमाच्या सेवकाला पण देते आणि ती आणखी एक पाऊल पुढे टाकते. ती म्हणते, तुझ्या उंटांना सुद्धा मी पाणी देते. विहिरीतून पाणी काढून उंटांना पाणी पुरवणं, पाजणं हे सोपं नाही किंवा नव्हतं, पण हे एक्स्ट्रा माईल जायला, एक्स्ट्रा पाऊल टाकायला ती तयार होती आणि त्याचा आशीर्वाद तिला मिळालेला आहे. दुसरी आपण अजून उदाहरण बघतो रूथचं. मोवाबी मुलगी होती ती, पण नॉमीसाठी ती पुन्हा आली. तिने शेतात सरवा वेचायचं काम केलं आणि काय झालं, येशूच्या वंशामध्ये तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे तिने हे स्वीकारलं, तुझे देव ते माझे देव, आणि आनंदाने काम केलं. आपल्या सासूचं म्हणून नाही, एक एल्डरली बाई, तिचं ऐकून तिने काम केलेलं आहे, ते आनंदानं केलेलं आहे आणि त्याचे अगणित आशीर्वाद आपल्याला बघायला मिळतात. पुढची टिप आहे, निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना परमेश्वराबरोबर बोलणं आहे. कदाचित असं होऊ शकतं की आपल्याला वेळ मिळत नसेल. आपल्याला ड्रायव्हिंग करताना, मी बरेचदा ड्रायव्हिंग करताना मी प्रार्थना करते की हो दे बाप्पा, मला आवडतं बोलायला, त्याला सांगायला सगळं, कारण तो माझा सखा आहे, माझा पिता आहे, माझा देव आहे. त्याच्याशी तसं तर नातं जोडून बघा, कारण त्याला आवडतं. तो आपल्या सर्व समस्या सोडवायला, आपल्याला मार्गदर्शन करायला तो तयार आहे. निरंतर प्रार्थना, आपण हन्नाची प्रार्थना बघतो. हन्नानं किती दिवस, किती वर्ष ती प्रार्थना करत होती आणि तळमळीची प्रार्थना होती. आणि आपल्याला बायबलमध्ये उदाहरण माहिती आहे की बायबलमध्ये कुठल्याही महिलेची प्रार्थना नाकारण्यात आलेली नाही. आमेन. आपण किती आशीर्वादित आहोत की आपली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. जसं की ती न्यायाधीशाकडे जाऊन वारंवार प्रार्थना करत होती, तिची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. एस्थेरचा सुद्धा प्रार्थनेवर विश्वास होता. आपला जीव तिने धोक्यात घातलेला होता, पण त्याच्यासाठी तिला प्रार्थनेचं सामर्थ्य तिला अवगत होतं, तिला माहिती होतं, म्हणून आपल्या लोकांना तिने 3 दिवस प्रार्थना आणि उपवास करायला सांगितले. कुठलंही मोठं काम करायचं असेल, मोठी जबाबदारी पार पाडायची असेल, तर आपल्याला ह्या प्रार्थनेच्या बळाची आवश्यकता आहे. प्रार्थनेनं एखादी स्त्री पूर्ण स्वर्गही हलवू शकते. आणि अशी अनेक उदाहरणं या पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. भीती नको, विश्वासाने प्रार्थना करा. जिथे गोंधळ असेल तिथे शांतीसाठी प्रार्थना करा. जिथे भीती असेल तिथे विश्वासासाठी प्रार्थना करा. जिथे फूट असेल तिथे ऐक्यासाठी प्रार्थना करा. जिथे आजार असेल तिथे ऑलरेडी आपल्याला जे आरोग्य मिळालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना काहीही करू शकते. अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य त्या प्रार्थनेमध्ये आहे. आणि 5वी टिप आहे, परमेश्वरामध्ये आपली ओळख कायम ठेवा. आपली ओळख काय आहे? विशेष आहे. आपल्याला परमेश्वरानं गौरवाचा मुकुट दिलेला आहे. आपली प्रशंसा करण्यात आलेली आहे. परमेश्वराने आपल्याला छान, आणि येशू ख्रिस्ताचं जर जीवनक्रम आपण पाहिलेला आहे तर त्यांनी महिलांना किती आदर आणि मान दिलेला आहे. त्यांनी कोणावरही बोट उचललेलं नाहीये. लोक दगडमार करायला घेऊन गेलेले आहेत महिलेला, पण त्याने तिला सोडून दिलेलं आहे. तिथे शम्रोनी स्त्रीसाठी दुसऱ्या वाटेनं गेला आणि तिला उद्धार दिलेला आहे. तिला आपल्या जीवनाचा उद्धार झालेला आहे आणि तिच्याद्वारे पूर्ण तिच्या खेड्याचा उद्धार झालेला आहे.
परमेश्वराचं काम करण्याची ही पद्धत आहे. आपली ओळख आपण कायम ठेवूयात. कारण माझ्यामध्ये एक महिला म्हणून वेगळं सामर्थ्य आहे. माझ्यामध्ये एक महिला म्हणून एक अलौकिक शक्ती आहे. माझ्यामध्ये एक महिला म्हणून स्वर्गाला हलवण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये एक महिला म्हणून मोठं काम करण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये एक महिला म्हणून या समाजाला बदलून टाकायची शक्ती आहे. माझ्यामध्ये एक महिला म्हणून परमेश्वराच्या राज्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची शक्ती आहे. आपण ती शक्ती ओळखूयात. कधी असा पस्तावा आपल्याला व्हायला नको. एक छोटीशी गोष्ट मला आठवते की एक कोंबडा होता आणि तुम्हाला माहिती आहे की कोंबडा पहाटे झाली की तो आरवतो. एकदा तो एक माणूस त्याला खरेदी करून घेऊन आलेला होता आणि तो खरेदी झाल्यानंतर त्या माणसाला थोडा मोह पडला की आता मी ह्या कोंबड्याला मारून खातो. पण आता मारायचं कसं? तर मी तर खरेदी करून घेऊन आलोय आणि हा कोंबडा तर त्याची ड्युटी, सकाळी तो आरवतो आणि सगळ्यांना उठवतो, तो आपली ड्युटी तो व्यवस्थित पार पाडतोय. हा विचार करतो की काहीतरी आता ह्या कोंबड्याचं चुकेल तर मी त्याला पकडीन आणि त्याला मारून टाकीन. तो त्या कोंबड्याला ऑर्डर देतो की उद्यापासून तू आरवणार नाहीस. बापरे, आरवणार नाही? सगळ्यात पहिल्यांदा तो कोंबडा तेच काम करतो, पण तो घाबरतो की बापरे आता माझं मरण होईल, मी कसं काय हे करू. तो आरवणं बंद करून टाकतो. झालं, आता ह्या माणसाला कारण सापडत नाही की त्यांनी आरवणं बंद केलं, मग मी ह्याला मारू कसं काय. पुन्हा काय होतं, तो कोंबड्याला सांगतो की उद्यापासनं तू तुझे पंख फडफडवणार नाहीस. पंख फडफडवू नको असं कसं शक्य आहे? मी जेव्हा आरवतो त्यावेळेस मी असे आरोळी देतो, कुकुडुकू करतो आणि माझे पंख हलवतो, असं कसं थांबेल? पण नको, काहीतरी होईल, मला तो मारून टाकेल, त्या भीतीने तो पंख हलवायचंही बंद करून टाकतो. त्याच्यानंतर ह्या माणसाला प्रश्न पडतो की अरे मग आता कसं काय मारू, हा परत माझा ऐकतोय. परत तो म्हणतो की नाही, तू ज्यावेळेस बांग देतो त्यावेळेस तू उंच मान करतो, ती मान सुद्धा उंच करायची नाहीस. आता आली का पंचायत? कोंबडा म्हणतो अरे कसं काय करू, पण पुन्हा तो घाबरतो, कारण त्याच्यासाठी हे स्वाभाविक आहे. कुकुडुकू करणं, मान उंचावणं, पंख फडचावणं हे कोंबड्यासाठी स्वाभाविक आहे. आणि त्या स्वाभाविक गोष्टींवर या माणसाच्या धमकीचं भय पडतं, त्याला समजत नाही. पण चौथ्या दिवशी तो माणूस येतो आणि तो म्हणतो की तू ह्या काहीच गोष्टी करत नाहीये, आता तू मरायला तयार राहा. कोंबडा खूप रडायला लागतो आणि म्हणतो माझी चूक झाली, माझ्यामधलं जो स्वत्व, माझ्यामधले जे गुण होते, माझ्यामध्ये देवाने जे काही दिलेलं होतं त्याचा उपयोग मी करू शकत होतो, पण मी घाबरलो आणि आता माझं मरण हे असंच आहे. प्रिय बहिणींनो, मला सांगू देत, आपण काहीही करायला गेलो, आपल्यामध्ये खूप गुण आहेत. आपल्यामध्ये देवाने आपली मान उंच केलेली आहे, आपल्याला गौरव प्राप्त आहे. त्या गौरवाला आपण ओळखूयात. सैतानाचे अनेक हल्ले होतील, सैतान अनेक अडथळे आपल्या पुढे निर्माण करेल, सैतान आपल्याला घाबरवून सोडेल, पण परमेश्वराने दिलेली शक्ती आपण ओळखूयात. त्यांनी जे आपल्याला गुण दिलेले आहेत, आपल्याला जी त्यांनी दानं दिलेली आहेत ती ओळखूयात आणि त्याच दानांचा उपयोग करून आपण या जगामध्ये राहूयात. आणि जेव्हा त्याची आज्ञा होईल त्यावेळेस उंच मानेनं आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याची शाबासकी मिळवूया की शाबास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, मी तुझं स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यामधलं स्वातंत्र्य, आपल्यामधली नम्रता, आपल्यामधली जिज्ञासूपणा, कामसूपणा, आपल्यामधल्या दयाभाव हे सर्व बाधित राखा आणि परमेश्वराच्या राज्यासाठी, या समाजासाठी त्याचा उपयोग करत राहा. समानता त्याच्यामध्येच आहे. देव आपल्याला आशीर्वाद देऊ.
अतिशय आशीर्वादित मार्गदर्शनासाठी मी मृदुलाताई आपले मनापासून आभार मानते. आता शेवटची प्रार्थना, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि त्यानंतर आशीर्वाद पाळक साहेब आपल्याला देतील. रेव्हरंड संजय गायकवाड सर. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज आम्हा सर्वांना तुझ्या नावामध्ये तू ही सुंदर संधी दिली. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझी सेविका मिसेस मृदुला घोडके यांच्याद्वारे जो संदेश आज आमच्याकडे आला आहे त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांचं जीवन, त्यांची साक्ष याबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या वचनावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा आणि आम्हा सर्वांच्याद्वारे तुझी सेवा घडावी असा अनुग्रह तू कर. आज या भक्तीचं पुढारीपण करण्यासाठी आमची बहीण सिस्टर मालविका आखाडे यांना सुद्धा तू कृपा पुरवलीस, सहाय्य केलंस, त्यांचा उपयोग करून घेतलास. प्रभू, आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. मेथडिस्ट मराठी चर्चच्या महिला मंडळाबद्दल सिस्टर आशा सिंग यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या सर्व बहिणींवर आशीर्वाद पाठव आणि तुझ्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक त्या सर्वांचा उपयोग तू करून घे. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, आमची काळजी घे. आमच्यामध्ये कुणी आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्व प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तू त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांना आशीर्वादित कर आणि त्या प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये तू करून घे. प्रभू, आज संपूर्ण जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे. विशेषतः इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, ज्यामुळं असंख्य लोकांचा नाश होत आहे. अनेक लोक आज दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत. अनेक निरपराध लोक यामध्ये मारले जात आहेत. प्रभू, मी तुला विनंती करतो, तू दया कर, कृपा कर, सर्व लोकांचं संरक्षण कर. हे युद्ध लवकर थांबावं, त्या सर्व परिसरामध्ये शांती निर्माण व्हावी असा अनुग्रह, अशी कृपा तू कर. आमचे मित्रमंडळी, आमचे प्रियजन जे आखाती देशांमध्ये आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, प्रभू, आम्ही त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्या सर्वांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव आणि तुझी कृपा सदैव त्यांच्याबरोबर राहू दे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमच्या सर्व महिला बहिणी, माता आणि मुली या सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आत्मा
शालोम.